की चंद्रहार दादा डबल महाराष्ट्र केसरी, आणि त्यांनी स्वतःचं तर त्याचं वर्चस्व ठेवलेलंच आहे, पण कुठेशीन एक गरीब शेतकऱ्याचा की त्याचा नंदी कुठेशीन त्याच्या मैदानात पलावा आणि त्याची पण महाराष्ट्रात चर्चा व्हावा, त्यासाठी त्यांनी एवढी मोठी पारितोषिक शेतकऱ्याला कुठेशीन एक मोठा स्थान, आणि येणाऱ्या मैदानांना मग शेतकऱ्यांनी नव्याने कशी तयारी करावी त्याचं एक कुठेशीन उत्तम उदाहरण म्हणून आपण चंद्रहार दादाच्या या मैदानाकडे बघून त्यांना आपण शुभेच्छा देतो. फॉर्च्युनरची किंमत जर 50 लाख आहे आणि 11,000 समजा याची बक्षीस आहे, तर त्याचा पुढचा विचार काय. जर बायचान्स आता समजा 1100 का 1200 गाड्या प्लस झालेल्या आहेत, ठीक आहे. जर बायचान्स इथे जर एक समजा ती 500च गाडी जर जुळाली असती तर मग त्याचा कोणी दिला असता. आज लोकांना आवड झाली की बाबा आपला आदात वासरू त्या मैदानाला नेऊन आपण पळूया, दुसरा नेऊन पळूया, म्हणून तर एवढ्या गाड्या जुळाल्या. आणि घेतलेला निर्णय त्यांनी आदात आणि दुसऱ्याचा हा योग्य झाला, कारण नाहीतर ओपनच्या मैदानाला एवढ्या गाड्या आल्या असत्या आणि आदात आणि दुसऱ्या वासरांना हा मानाचा स्थान तरी भेटला नसता, असं मला एक वैयक्तिक गाडा मालक म्हणून वाटतं. एक लेडीज लाडकी बहीण गाडा मालक त्यांच्यासाठी एक त्यांनी नवीन संकल्पना ती तयार केलेली आहे. कुठेशीन तरी जसा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लेडीजचा सहभाग असावा, तर तशी आज कुठेशीन तरी एक मला तरी असं वाटतं की ती आज लेडीज गाडी पळून ती मान सन्मानात राहणार आहे. आणि एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल बोलायचं तर आज आम्ही ज्या तालुक्यात राहतो आणि ज्या वार्डात राहतो ते श्रीकांत शिंदेंचाच, तर त्यांच्या नेतृत्वाला आणि त्यांचा आज इक्रेशन म्हणजे सांगलीमध्ये हा जय जयकार होतो. एक आमच्यासारख्या छोट्या शेतकऱ्याचा हा जय जयकार आहे. पूर्वीचा हा खेळ होता समजाचा एक शेतकऱ्याचाच होता, पण कुठेशीन तरी जवान पोरं या खेळामध्ये गेले तर त्यांना म्हणजे शालेच्या वाचून ती त्या मैदानाला गेले तर त्यांना फटके खायला लागत होते. पण आज तो जर या राज्य पातळीवर जर हा खेळ गेला तर एक कुठेशीन तरी त्या शाळेतल्या शेतकऱ्याच्या मुलाला पण त्या खेळाची आवड राहील आणि तो त्याचा प्रयत्न हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून टिकवेल असं याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि ते झालं तर कुठेशीन तरी गाडा मालकाचा आणि त्याच्या नंदीचा हा कुठेशीन तरी एक खेळाच्या पातळीवरती उच्चता येईल. मित्रांनो, मुंबईचा लाडका आणि सर्वांचा चहेता, ज्याने मुंबईच नाही तर घाटावरती सर्वांचा आवडता असा नंदी, जसा आपल्या हेमंतदादा फुलोरे यांच्या दावणीला आला तसा सतत मोठमोठे नामांकित मैदान त्यांनी आपल्या अंगावरती गुलाल घेतलेले, कोणते मैदान असे त्यांनी जिंकून घेतले. आणि आज म्हणजे पैलवान चंद्रहार पाटील यांच्या मैदानासाठी दादा उपस्थित झाले आणि याच्या आधी जेजुरीला सुद्धा मैदान झालं होतं, तर आपल्याला अपडेट थोडी देतील. दादा बोला ना. काय नाही, जेजुरीला आता त्या दिवशी 5 तारखेला मैदान झाला गुलुंचेला, तिथे 2 नंबर केला हरण्याने. लास्टच्या शेमीला होता 9 नंबर शेमीला गाडी 1.5-2 किलोमीटर पळून गेली ती, आणि लास्टच्या शेमी बोलला तर 15-20 मिनिटामध्ये ती गाडी नंतर झुपावा लागतं. त्याच्यामुळे कुठेशीन तरी आमची कमतरता झाली, पण चांगल्यापैकी तरी पण म्हणजे एवढं असं वाटलं नव्हतं एवढा हरण्या आणि वादल ताकद लावेल म्हणून, पण त्याने कुठेशीन तरी त्यांच्या ताकदीच्या जोरावर त्याने आम्हाला ते 2 नंबरच्या गुलालाची मानकरी बनवून दिली. आणि आजचा हा जो मैदान आहे भूतो ना भविष्य मला तरी वाटतं, कारण मी जिथून या क्षेत्रामध्ये उतरले खूप मोठे मैदाने पाहिलेत, पण एवढे प्राइजेस म्हणजे मला आधी याची चर्चा होती 1-1.5 वर्षापूर्वी की फॉर्च्युनर देण्यात येईल. फॉर्च्युनर कारण थारचा मैदान बकासूर आणि महिबा यांनी घेतला होता आणि त्याच्यानंतर लगेच अनाउन्समेंट झाली होती फॉर्च्युनरचं मैदान, पण तो कधी होईल याची शाश्वती नव्हती. पण तो झाला तर झाला. 2 फॉर्च्युनर, 2 थार, 4 ट्रॅक्टर आणि अगणित म्हणजे अजून 2 व्हीलरची तर संख्या माहिती नाही. काय बोलाल? नाही, मागचा जो हिंदकेसरी मैदान आपला रुस्तमी हिंदकेसरी मैदान जो झाला तो एक नामचीनच झाला होता. पहिली थार मानाची त्यांनी तिथं पारितोषिक ठेवली होती आणि 1 नंबर झाला. पण त्यावेळेस आपण कुठेतरी लाईव्हची मजा घेत होतो. अख्खा दिवस आपण टीव्हीला बसून त्या मैदानाची मजा घेतली, कारण आपल्याजवळ कोणताही नंदी आपल्याजवळ अवेलेबल नव्हता. पण आता नशिबाने मोठा मैदान आणि आपल्या दावणीला चांगल्यापैकी आपला हरण्या हा कुठेशीन तरी त्या मैदानात पलावा, आणि कुठेशीन तरी या सांगली जिल्ह्यामध्ये आता हरण्याची पहिली वेळ की इकडे येऊन मैदान करण्याची. तर त्याला आम्ही
या मैदानासाठी सज्ज केला. दादा हा असा मोठा मैदान असला तर तुमची तयारी पैऱ्यांची आधीच सुरू होते, कारण का आपला हरण्या ज्या ताकदीचा पळतोय त्या ताकदीचाच बैल आपण शोधत असतो. मग पैरा तर सांगू शकत नाही, पण कसा झाला पैरा? न पायरा झाला एक, आता झालेला पायरा हा 2 दिवसाचा पायरा झाला. कारण अच्छा. कुठेशीन तरी माझा एक पायरा झालेला होता त्या बैलाने इथं आल्याच्या नंतर म्हणजे मी 4 दिवस त्याला घरी ठेवून आणि 2 दिवस प्रवासात, या 6 दिवसामध्ये त्यांनी दात काढला. त्याच्यामुळे कुठेशीन तरी तो नंतर प्रॉब्लेम यायला नको, तर 2 दिवसांनी मी आता जो पायरा केलेला आहे तो एक त्याने हरण्या आणि हरण्याचा पल बघून या बेसवर त्यांनी मला पायऱ्याला तो कबूल झाला. पण आताच आहे तो माणूस नामची नाही आणि नंदी हरण्याच्या जोडीला पालणारा चांगल्यापैकी ताकदीचा आहे. आज हरण्या कोणत्या गटाला पळणार आहे? हरण्या 23व्या गटात पालणार आहे. आणि सोबत गुज्जरला सुद्धा घेऊन आलाय, तर गुज्जर कोणत्या गटात आहे? गुज्जर हा 29ला आहे आदात मध्ये, आणि तो बॅटरी आपली कर्जतची त्याच्या हा. जोडीला पालणार आहे. चांगल्यापैकी ती गाडी पालेल एवढा विश्वास आहे. दादा पैलवान चंद्रहार पाटील बद्दल काय बोला? कारण रुस्तमी हिंदकेसरी जेव्हा मैदान झाले तेव्हा एकच थार होती, पण दोन्ही मालकांमध्ये डिसिजनला नक्की थार कोणाला, पण त्याचा मोठेपणा की मग 2 थार शेवटी देण्यात आली. आणि आता एवढं मोठं अरेंजमेंट, एवढं मोठं नियोजन, त्यांच्याबद्दल काय बोलाल? आणि 3 शर्यती ठेवल्यात एकाच म्हणजे ठिकाणी, आरत पारत, श्वान शर्यत आणि 3 फेऱ्यांच्या शर्यत. 3 फेऱ्यांची शर्यत म्हणजे अशी झाली की ही कुठेशीन तरी एक तिघांना पण म्हणजे श्वानच्या बाबतीत, आरत परत आणि ही कुठेशीन तरी कोणाला नाराजी नको, प्रत्येकाला त्या आजच्या दिवसाला त्याचा आनंद घेता येईल असं त्यांनी तो नियोजन केलेलं आहे. आणि पेलवान बोलला तर आज महाराष्ट्राची आपली शान आहे की चंद्रहार दादा डबल महाराष्ट्र केसरी, आणि त्यांनी स्वतःचं तर त्याचं वर्चस्व ठेवलेलंच आहे. पण कुठेशीन तरी एक गरीब शेतकऱ्याचा की त्याचा नंदी कुठेशीन तरी त्याच्या मैदानात पलावा आणि त्याची पण महाराष्ट्रात चर्चा व्हावा, त्यासाठी त्यांनी एवढी मोठी पारितोषिक शेतकऱ्याला कुठेशीन तरी एक मोठा स्थान, आणि येणाऱ्या मैदानांना मग शेतकऱ्यांनी नव्याने कशी तयारी करावी त्याचं एक कुठेशीन तरी उत्तम उदाहरण म्हणून आपण चंद्रहार दादाच्या या मैदानाकडे बघून त्यांना आपण शुभेच्छा देतो. नक्कीच. आणि दादा हे बक्षीस बघून आपण जी फी ठेवण्यात आली 11,000, मला वाटतं ती योग्य आहे. त्याप्रमाणे तुम्हाला काय वाटतं? अहो आता तुम्हाला जर फॉर्च्युनरची किंमत जर 50 लाख आहे आणि 11,000 समजा याची बक्षीस आहे, तर त्याचा पुढचा विचार काय? जर बायचान्स आता समजा 1100 का 1200 गाड्या प्लस झालेल्या आहेत, ठीक आहे. जर बायचान्स तशी जर एक समजा ती 500च गाडी जर जुळाली असती तर मग त्याचा कोणी दिला असता. आज लोकांना आवड झाली की बाबा आपला आदात वासरू त्या मैदानाला नेऊन आपण पळूया, दुसरा नेऊन पळूया, म्हणून तर एवढ्या गाड्या जुळाल्या. आणि घेतलेला निर्णय त्यांनी आदात आणि दुसऱ्याचा हा योग्य झाला, कारण नाहीतर ओपनच्या मैदानाला एवढ्या गाड्या आल्या असत्या आणि आदात आणि दुसऱ्या वासरांना हा मानाचा स्थान तरी भेटला नसता असं मला एक वैयक्तिक गाडा मालक म्हणून वाटतं. दादा 3 फेऱ्यांचं सर्वांना माहिती आहे, सेकंदची शर्यती माहिती आहे आणि आपला बिंजोरचा शर्यत सुद्धा सर्वांना माहिती आहे. पण आरत पारत माझ्यासाठी तरी नवीन आहे, मला थोडी कल्पना आहे, पण तुम्हाला पण कल्पना आहे का? तुम्हाला ही त्याची माहिती नाही? आरत परत आता परत तर मी फक्त लाईव्हच्या मार्फत आणि याच्यातच बघितलंय युट्यूबला, पण आज तो आनंद घेण्याचा क्षण आज आलेला आहे आणि आम्ही पण आज 3 फेऱ्याचा मैदानाचा आनंद घेऊन तोही आरत परतचा घेण्याचा प्रयत्न करू. बघूया. आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते श्री माननीय एकनाथजी शिंदे सुद्धा इथे येणार आहेत आणि लाडक्या बहिणीचं पण काहीतरी नाव असं देण्यात येणार आहे. मला काही कल्पना नाही, आपण मी असं ऐकलंय. काय बोलाल? ते एक लेडीज लाडकी बहीण गाडा मालक त्यांच्यासाठी एक त्यांनी नवीन संकल्पना ती तयार केलेली आहे. कुठेशीन तरी जसा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लेडीजचा सहभाग असावा, तर तशी आज कुठेशीन तरी एक मला तरी असं वाटतं की ती आज लेडीज गाडी पळून ती मान सन्मानात राहणार आहे. आणि एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल बोलायचं तर आज आम्ही ज्या तालुक्यात राहतो आणि ज्या वार्डात राहतो ते श्रीकांत शिंदेंचाच, तर त्यांच्या नेतृत्वाला आणि त्यांचा आज इक्रेशन म्हणजे सांगलीमध्ये हा जय जयकार होतो. एक आमच्यासारख्या छोट्याशा शेतकऱ्याचा हा जय जयकार आहे. दादा बैलगाडा क्षेत्र आज वेगळ्या स्तरावरती पोहोचले, म्हणजे इतक्या मोठ्या स्तरावरती पोहोचले की आज नेत्यापर्यंत त्याची दखल घेतली जाते आणि पैलवान चंद्रहार पाटील यांनी एक वेगळ्या लेवलला नेण्याचा जो आता संकल्पना घेतली आहे, म्हणजे असा क्रिकेटची मॅच जशी होते, लेगू जसा होतं, त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा ही संकल्पना पुढे घेतलं. काय बद्दल त्यांच्या विचाराबद्दल? पूर्वीचा हा खेळ होता समजाचा एक शेतकऱ्याचाच होता, पण कुठेशीन तरी जवान पोरं या खेळामध्ये गेले तर त्यांना म्हणजे शालेच्या वाचून ती त्या मैदानाला गेले तर त्यांना फटके खायला लागत होते. पण आज तो जर या राज्य पातळीवर जर हा खेळ गेला
तर एक कुठेशीन तरी त्या शाळेतल्या शेतकऱ्याच्या मुलाला पण त्या खेळाची आवड राहील आणि तो त्याचा प्रयत्न हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून टिकवेल असं याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि ते झालं तर कुठेशीन तरी गाडा मालकाचा आणि त्याच्या नंदीचा हा कुठेशीन तरी एक खेळाच्या पातळीवरती उच्चता येईल. जेजुरीचा मैदान गुलालाचा आनंद तर आहेतच ना. लगेच म्हणलं तर आताच 2 दिवसापूर्वी मैदान झाला आणि लगेच या मैदानाचा काय अपेक्षा या मैदानाचा हारण्याकडनं तुम्हाला? न मैदानाची हरणे आता बघूया शेवटला प्रत्येकाचे नंदी या ठिकाणी जे सहभाग झालेले आहेत हे मैदानाला गुलालासाठीच झालेले आहेत. त्याच्यामुळे ज्याच्या नशिबाला गुलाल असेल त्याचा गुलाल होईल. पण येता येता जो गुलाल मला हरण्याने दिला त्याच्यात मी समाधानी आहे. नक्कीच शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. आणि नक्कीच हरण्या नक्कीच मोठ्या मैदानाचा बेताज बादशाह आहे आणि तो कधी तुम्हाला आणि आपल्याला प्रेक्षकांनी त्यांच्या चाहत्यांना नाराज नाही करत. आणि जाता जाता या मैदानामध्ये आलेल्या प्रेक्षकांना काय मेसेज द्या? न प्रेक्षकांना व्यवस्थित त्यांनी मैदानाचा आनंद घ्यावा. कुठेशी मैदानाला गालबोट लागेल असं कोणता करावा नाही आणि स्वतःचा पण जीव सांभाळून आपण त्या मैदानाचा आनंद घेऊन आपल्या आपल्या घरी व्यवस्थित जावं हीच माझ्याकडनं अपेक्षा असेल. धन्यवाद. थँक्यू.